त्याला माहीत झालेले आहेत, पण त्या घटनेबद्दल जी 376 प्रमाणे त्या दोघांवरती शिक्षा झाली पाहिजे, त्याच्यावरती अट्रॉसिटीप्रमाणे पण गुन्हा दाखल झालेला आहे. आणि दोन्ही बाजूच्या केसी आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला. SP ने दोन्ही दाखल केलेल्या आहेत. पण सर्वात महत्त्वाचं आहे, नुसता गुन्हा दाखल करून हा विषय संपणार नाही. तर ज्या दोघांनी त्या महिलेवरती अन्याय केलेला आहे, बलात्कार केलेला आहे, त्या महिलेला न्याय मिळवण्यासाठी त्या दोघांना कठोरातली कठोर शिक्षा महाराष्ट्र शासनाने दिली पाहिजे, सरकारने दिली पाहिजे. अन्यथा पारधी समाज तीव्रपणे महाराष्ट्रामध्ये आंदोलन करेल. ह्याची दखल ही शासनाने घेतली पाहिजे. नाही, ज्या महिलेला हे कृत्य करायला लावलं, तेलात घाला, तो आरोपी तुमच्यासोबत होता काल? मी दोन्हीही आरोपी, ती महिलाही माझ्याबरोबर होती आणि पुरुष त्याचा नवराही माझ्याबरोबर होता. पण ह्याचं कारण होतं आमच्याकडे, आम्हाला एक सर्वात महत्त्वाचं होतं, तेलातल्या पैसा काढला म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जे सर्व महाराष्ट्रामध्ये आवाज उठवला, त्यामध्ये तेवढ्याच केसमध्ये त्याला पकडतील की पोलीस अजून वेगळ्या केसमध्ये पकडतील की अजून कुठले खोटे नाटे त्याच्यावरती गुन्हे दाखल करतील, ह्याची भीती असल्यामुळं आम्ही त्याच्या नवऱ्याला पुढं आणू शकलो नाही. त्यामुळं आम्हाला आज बी भीती आहे की आज हे आता तुम्हाला 2-3 मला फोन आले ह्याच्यामध्ये की जी घटना घडली ते खोटी आहे असं म्हणून सांगा, असं सर्व परांडा तालुक्यातले सर्व पोलीस अधिकारी असतील, इतर समाज असतील, आजही त्या समाजावरती दबाव टाकण्याचं काम करत आहेत. मला सर्वांना हे सांगायचं आहे की एवढ्या दबावाने संपणारा हा विषय नाही. महाराष्ट्रातला पारधी जर जागा झाला तर आग लागेल देशामध्ये. इतकं मोठा सर्व आज समाज महाराष्ट्रामध्ये 125 कोटी जनतेमध्ये 30 लाख लोकसंख्येने आज पारधी समाज आहे. पण त्यांनी रस्त्यावर येण्याचं आज ह्या घटनेमुळं ठामपणे ठरवलेलं आहे. ह्या घटनेची दखल महाराष्ट्र शासनाने, मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांनी याची दखल घ्यायला सर्वात महत्त्वाचं भाग पडलं पाहिजे. येणाऱ्या अधिवेशनामध्ये पारधी समाजाला न्याय मिळाला पाहिजे. ह्याच्यामध्ये एवढंच नाही तर त्या महिलेचं पुनर्वसन झालं पाहिजे. आज एवढ्यावर थांबत नाही. महाराष्ट्रामध्ये अनेक पारधी महिला ज्या आहेत त्या पारधी महिलावर एक दिवस असं चुकत नाही की ती महिला आमच्या पोलिसाच्या ह्याच्यातून वाचत आहेत. पुरुषाला पकडतात, पुरुष पळून गेले की महिला सापडतात, महिलांना सुद्धा उचलून मारतात, कुत्र्यासारखं मारहाण करतात, उघडं नागडं करून मारलं जातं. कुठला कायदा आणला? ह्या देशाला स्वातंत्र्य मिळून सुद्धा आज आमचा समाज, पारधी समाज हा गुन्हेगारीमध्ये वावरतोय. या सरकारला लाज वाटत नाही का? त्यांनी आमचा विचार का करत नाही? आम्हीच गुन्हेगार. आज 125 कोटी जनतेमध्ये पारधी समाजच दरोडेखोर आहे, चोऱ्या करणार आहे का? ह्याच्यामध्ये सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. रात्री बेरात्री पोलिस जाऊन पालावरती छापे टाकतात. त्या छाप्यामध्ये आमची महिला कशीही असती, एक दिवस आमचा नवरा बायको 2 मिनिट आम्ही एका ताटामध्ये बसून खाऊ शकत नाही. ही असली दहशत आमच्या पारधी समाजामध्ये निर्माण झालेली आहे. महाराष्ट्रात उद्धव साहेबांना मी विनंती करेन, उद्धव साहेब तुम्ही स्वतंत्र याच्यामध्ये निर्णय, ह्या समाजामध्ये न्याय मिळवण्यासाठी तुम्ही स्वतंत्र विचार केला पाहिजे. गृहमंत्र्यांनी RR पाटील असताना समाजाला न्याय मिळवण्यासाठी अनेक कॅबिनेटमध्ये निर्णय केला, पण पारधी समाजासाठी गृहमंत्री का जागे होत नाहीत? इतकं मोठं महाराष्ट्रामध्ये गेले 4 दिवस आम्ही सातत्याने 4 दिवस न्यूजमध्ये बातम्या येतात, पण एकही दिवस गृहमंत्र्यांनी ह्याची दखल घेतलेली दिसत नाही. ह्याच्यामुळं आमचा पारधी समाज आज तीव्र होत चाललेला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की रक्षण करते हे भक्षण करते झाले. कालची जी घडलेली घटना आहे, परांडा तालुक्यातील एका आदिवासी महिलेवरती पोलीस आणि इतर माणसांनी गाडीवर नेऊन तिच्यावरती सामूहिक बलात्कार केला. खरं तर पोलिसांनी लोकांचं रक्षण करायला पाहिजे, तर पोलिसच ज्यावेळेस अत्याचार करतात ही गोष्ट निंदनीय आणि लोकशाहीला काळीबा फासणारी आहे. महत्त्वाची गोष्ट अशी की आता पोलीस खात्याचाच माणूस ज्यावेळेस अत्याचार करतो त्यावेळेस पोलीस त्याला न्याय देतील का त्या संबंधित व्यक्तीला, आदिवासी महिलेला? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. मग गुन्हा दाखल झाले म्हणून त्या व्यक्तीला, पोलिसाला अटक करण्यासाठी आम्ही ह्या ठिकाणी पोलीस अधीक्षक कार्यालय उस्मानाबाद या ठिकाणी सगळे शिष्टमंडळ घेऊन आलेलो आहोत. मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आदिवासी समाजाच्या वतीने की पोलिसांनी रक्षण करण्याच्या ऐवजी पोलीस जर व्यक्तीला घेऊन सामूहिक बलात्कार करत असेल तर पोलीस खात्यावरती काय कारवाई होणार हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. मुख्यमंत्री साहेबांना तमाम आमच्या आदिवासीच्या वतीने विनंती आहे, ज्या आदिवासी महिलेवरती जो अत्याचार झालेला आहे, कायदेशीर गुन्हा दाखल झाला आहे, तिला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि जे आरोपी आहेत तर त्यांना कुठल्याही पद्धतीची माफी न करता माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी निपक्षपातीपणे या ठिकाणच्या संबंधित आरोपीला अटक करावी. कारण ह्याच्यामध्ये एक आरोपी हा पोलीस आहे आणि दुसरा गावातला माणूस आहे. हे आदिवासी लोक आहेत, गरीब लोक आहेत, यांना न्याय मिळेल का यासाठी आम्ही सगळ्यात महत्त्वाचं सगळे कार्यकर्ते या ठिकाणी तातडीने एकत्र येऊन
जर संबंधित आरोपींना अटक झाली नाही तर आम्ही पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समोर बेमुदत धरणे आणि व्यापक स्वरूपामध्ये एक मोर्चा आयोजित करणार आहे, जोपर्यंत या संबंधित आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत. पुणेकरांना सरकार वाचवतं या ठिकाणचं, त्याच्यामध्ये पोलीस आहे, त्यामुळे पोलिसांची इज्जत जाऊ नये, पोलिसांची इज्जत चव्हाट्यावर येऊ नये, पोलीस खात्याला काळीमा फासू नये, म्हणून संबंधित या ठिकाणी पोलिसाला वाचवण्याचं काम या ठिकाणचं सरकार करीत आहे. ह्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी याच्याकडे काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे, अन्यथा आम्हाला सर्व आदिवासींना आणि भटकीमुक्तांना रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही. जिल्ह्यातील ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका.